नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत हेल्दी पौष्टिक अशी प्रोटीन पावडर घरच्या साहित्यामध्ये कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। आणि ही प्रोटीन पावडर जर तुम्ही 2 चमचे सकाळी दुधामध्ये घेतली तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही आणि तुमची हाडे देखील ठिसूळ होणार नाही, कॅल्शियमची कमी होणार नाही, मुलांची स्मरणशक्ती देखील वाढेल। त्यामुळे अशी प्रोटीन पावडर नक्की बनवून बघा तुमच्या मुलांसाठी। खूप सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत, डाळवं घ्यायचं आहे, सूर्यफुलाच्या बिया, जवस, बदाम, अक्रोड, चिया सीड, खारीक पावडर, मखाने, विलायची पावडर। आपण यामध्ये तीळ देखील घातलेले आहेत, पण साहित्यामध्ये मी दाखवलेले नाहीत। आता आपल्याला हे थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य। एकदम कमी गॅसवर आपल्याला हे तूप न घालताच आपल्याला हे भाजायचे आहे, म्हणजे जास्त दिवस टिकते ही प्रोटीन पावडर। 2-3 महिने या प्रोटीन पावडरला काहीच होत नाही, त्यामुळे थोडं थोडं भाजून घ्यायचं। कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला हे हळूहळू भाजायचं आहे। सूर्यफुलाच्या बिया आणि थोडेसे काजू पण टेस्ट येण्यासाठी मी इथे घातलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व साहित्य थोडं थोडं भाजून घेणार आहोत। यामध्ये अजिबात आपल्याला तूप घालायचं नाही। तूप जर आपण घातलं तर प्रोटीन पावडर ही जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून आपल्याला तूप घालायचं नाही। फक्त आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। जवस देखील आपण यामध्ये टाकलेला आहे। मेंदूसाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी जवस हा एकदम छान पदार्थ आहे, त्यामुळे जवस तुम्ही नक्की टाका। कमी गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। एकदा जर तुम्ही अशी पावडर बनवून ठेवली तर तुम्ही रोज सकाळी मुलांना बोर्नव्हिटाच्या ऐवजी ही पावडर तुम्ही दुधामध्ये टाकून त्यांना देऊ शकता। आणि यामध्ये तुम्हाला जर अजून ॲड काही साहित्य करायचे असतील ते देखील तुम्ही करू शकता। आता तीळ भाजून घ्यायचे आहे। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, म्हणून आपण तीळ पण यामध्ये टाकणार आहोत। थोडं थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण फुटाण्याचं डाळ असती किंवा डाळवं म्हणतात ते पण आपण यामध्ये टाकणार आहोत। सकाळी शाळेला जायच्या अगोदर तुम्ही ही पावडर त्यांना दुधामध्ये टाकून देऊ शकता। खूप हेल्दी आहे।
ही फुटाण्याची डाळ पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे. खूप शक्तिवर्धक आहे. फुटाणे शरीराला चांगले असतात आणि यामध्ये तुम्ही गूळ पण टाकू शकता. गुळाची पावडर किंवा खडीसाखर देखील टाकू शकता. थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही नक्की गूळ टाका. गुळाची पावडर किंवा मग खडीसाखर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करायची. थोडं थोडं आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. सर्व साहित्य आपण थोडं थोडं भाजलेलं आहे. आता थोडंसं थंड होऊ देणार आहोत. साहित्य आपलं सगळं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला एक एक करून आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये सर्व साहित्य टाकून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे. सर्व साहित्य यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि याची पावडर तयार आहे. बघू शकता खूप हेल्दी अशी पावडर आहे ही. मुलांसाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठीच हे खूप हेल्दी आहे. त्यामुळे नक्की बनवून बघा. सकाळी सकाळी दुधामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे टाकायची आणि त्यासोबत 2 चमचे तूप टाकायचं आणि ही प्रोटीन पावडर पिऊन घ्यायची. केसांसाठी खूप चांगली आहे. केस पण तुमचे गळणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.